बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल. अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल ज्या वेळेस मातोश्रीवर आदित्य ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच वेळेस मी कळून चुकलो होतो. आता नारायण राणेंची प्रेस कॉन्फरन्स नक्कीच होणार, कारण काम दिलेलं आहे ते हेच काम आहे. पाळीव माणसांचं हेच काम असतं. लक्षात ठेवा, मला काय सुचवायचं इथे, ज्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांची, आदित्य ठाकरे साहेबांची ज्या वेळेस प्रेस कॉन्फरन्स होते त्या वेळेस नारायण राणेंची प्रेस कॉन्फरन्स होते. आपण तो घटनाक्रम कायम पहा. यांना ते काम ठरवून दिलं गेलेलं आहे की जसं ठाकरे कुटुंबाची प्रेस कॉन्फरन्स होईल तुम्हाला बाहेर यायचंय, नेमून दिलेलं इमाने इतबारे इमानदारीने काम करायचंय. आता काल त्यांच्या संबंध मला वाटतं 47-48 मिनिटांची ही प्रेस कॉन्फरन्स आहे, पण त्यात मी फक्त 3 मुद्दे घेतलेले आहेत आणि या 3च मुद्द्यावर या राणेंचा इथे मी समाचार घेणार आहे. खोटं बोलायचं पण रेटून कसं बोलायचं हे राणेंना चांगलंच माहिती आहे. ज्या तुकड्यांवर, शिवसेनेच्या तुकड्यांवर ही माणसं मोठी झाली, त्या तुकड्याची जरा तरी जाण यांनी ठेवली असती. जाऊ दे त्यांच्याकडून कुठल्या, आता शेवटी आपण त्यांना काय उपमा दिली तुम्ही सर्वांनी पाहिली, पण ह्यांच्याकडून कुठली जाण ठेवण्याची अपेक्षा ठेवायची. पण ह्यांच्या केलेल्या आरोपांवर मात्र इथे उत्तर देणं शिवसेना एक वादळवर मला गरजेचं वाटतं. काय म्हणाले हे साहेब? हे साहेब म्हणतायत मराठी बोलता येत नाही आदित्यला. काय म्हणतायत? मराठी बोलता येत नाही, तोत्रा बोलतो तो. आदित्य ठाकरेंना मराठी बोलतायत. जरा पहा ना काय म्हणाले. मागे मग तो युडी मिनिस्टर एकनाथ शिंदे काय नावाने हो, तुम्हाला नावं ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही, ते आदित्यला तोत्रा बोलतो तो. आता आदित्य साहेबांची मराठी काढतायत. यांनी कधी आदित्य साहेबांना ऐकलंय का? त्यांची मराठी, त्यांची हिंदी आणि त्यांची इंग्रजी अस्खलित इंग्रजी असेल, अस्खलित मराठी असेल, अस्खलित हिंदी असेल. आणि ह्यांनी सांगावं, या असल्या माणसांनी ज्यांना अविश्वास प्रस्ताव हा शब्द एका श्वासात बोलता येत नाही. सगळं सोडा, सिंधुदुर्ग, याला त्यांनी कधी सिंधुदुर्ग हा शब्द वापरला नाही, कायम शिंदुर्ग. ज्याला सिंधुदुर्ग बोलता येत नाही, ज्याला अविश्वास प्रस्ताव बोलता येत नाही, अजून काही नावं आहेत पण जाऊ द्या, जरा वळण वेगळीकडे घेईल. यांनी सांगावं आदित्य ठाकरेंना मराठी बोलता येत नाही, तोत्रा बोलतो तो. चला ह्यांचा एक नमुना मी तुम्हाला दाखवतो. बरं, अविश्वास प्रस्ताव सांगितलाय ना, जरा बघा ना अविश्वास प्रस्तावाचा शब्द कशा प्रकारे उच्चारलाय, जरा पहा. अध्यक्ष महोदय, अविश्वास का प्रस्ताव पे उन्होंने जे उसके पहले, त्यानंतर यांचा एक नमुना तुम्हाला दाखवतो. बरं, ह्यांचे नमुने साधे सुधे नसतात. हे थेट पार्लमेंटमध्ये जाऊन इज्जतीची, ते काय म्हणतात, पंचनामे, महाराष्ट्राच्या इज्जतीचे पंचनामे, इज्जतीची लक्तरं वेशीवर टांगणं महाराष्ट्राच्या. आता ज्या वेळेस ह्यांना आम आदमी पक्षाच्या एका खासदाराने लेबर वेलफेअर अँड एम्प्लॉई वेलनेस इन MSME, ज्यावेळेस हे मंत्री होते सूक्ष्म लघुचे, त्यावेळेस त्यांना एक प्रश्न विचारला की लेबर वेलफेअरसाठी किंवा एम्प्लॉई वेलनेससाठी, कामगारांच्या चांगुलपणासाठी तुम्ही नेमकं काय करतायत, त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही काय करतायत. ह्या महाशयांना हा प्रश्नच कळला नाही. ते काय म्हणतात आणि उत्तर मग काहीतरी भलतच दिलं बरं का. शेवटी तिथे सभापतींना ह्यांना प्रश्न समजावून सांगावा लागला. पण ह्यांची भाषा काय, हे म्हणतात ना आदित्य ठाकरेंना मराठी येत नाही. हे काय अरे क्या काय केलीये. आता हे काय केलीये पुढे काय म्हणतायत. सभापतीने खरं तर इज्जत ठेवली यांची, त्यांना समजावून सांगितलं नाही तर तेही कळालं नसतं. वेलनेस, वेलफेअर म्हणजे या शब्दांचा खरं तर ह्यांच्या ह्यांच्या कुठे पठडीत हे असले शब्द असतील का मला माहित नाही. हे पाठ केलेले काही विशिष्ट शब्द वापरतात बरं का इंग्रजीचे, काही मस्त. जरा तुम्ही युट्यूबला जा, तुम्हाला सारं काही मिळेल. याच्यावर त्यांना काहीच कळालं नाही आणि त्यांनी भलतं उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यावेळेस सभापतींनी इंटरप्शन केलं आणि सभापती म्हणाले, नहीं ऐसा नहीं पूछ रहे हैं, वो पूछ रहे हैं लेबर वेलफेयर एंड एम्प्लॉय वेलनेस के लिए आप क्या कर रहे हैं, व्हाट आर यू डूइंग. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. labor welfare and employee wellness in the MSME sector.
धन्यवाद। सॉरी, रिपीट। प्लीज प्लीज माननीय Sir, कार्तिकेय शर्मा जी सवाल पूछें। I would like to ask the Honorable Minister about the steps taken to ensure labor welfare and the employee wellness in the MSME sector. थैंक यू। सभापति महोदय, काफ़ी कदम उठाकर ये इंडस्ट्री को मैं फिर से चालू करने की कोशिश हुई। मैं सभी, आपकी अनुमति हो तो मैं सभी पढ़ के बताता हूँ। आप ब्रीफली आंसर बता बहुत दें, बड़ा है इसमें। ब्रीफली बताएं। निर्यात में एमएसएमई के हिस्सेदारी को बढ़ावा देने के लिए प्रतिस्पर्धकता को बढ़ाने के लिए सरकार ने मेक इन इंडिया कार्यक्रम तहत व्यवसाय की सुगमता और संवर्धन और क्रेडिट की उपलब्धता में माननीय- सुधार के विभिन्न पहल की माननीय है। मंत्री जी प्लीज प्लीज, माननीय मंत्री जी आप जो सवाल है कि प्लीज आप सवाल ये है कि वर्कर्स के वेलनेस के लिए, वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है? क्या के लिए? वर्कर्स के वेलनेस और वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है? माननीय सदस्यगण प्लीज नहीं, आप सुनिए प्लीज सर। ये प्लीज जो मैं- प्लीज प्लीज सर, ये मैं पढ़ के बता रहा हूँ, वो उद्यमी चालू होने से वर्कर का प्रॉब्लम हल होगा। ऐसा नहीं विदाउट फैक्ट्री बंद रहेगी तो हल होगा ये प्रॉब्लम। वर्कर्स के वेलनेस वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है? आप माननीय सदस्य को बुलाकर बता देंगे प्लीज। या असल्या माणसांनी आदित्य ठाकरेंच्या मराठीवर बोलावं, ज्यांना काय केलीये, प्रश्न काय विचारलाय, उत्तर काय चाललंय। बिचारा तो अध्यक्ष सभापती जो कोणी आहे तो बिचारा मध्यस्थी करून ते थांबवतोय, नाहीतर इज्जतीचे पंचनामे वेशीवर। तुम्हाला आणखी एक नमुना दाखवतो। यात सभापती बदललेत, इथे ओम बिर्ला आहेत। त्या दक्षिणेतल्या तुतीकोडीच्या खासदार कनिमोळी यांना कोरोना काळामध्ये यांच्या सेक्टरमध्ये किती उद्योगधंदे बंद झाले, उद्योगधंद्यांसाठी आपण काय करतोय, म्हणजे जे सूक्ष्म आणि लघु उद्योग एमएसएमई सेक्टर मधले, याची माहिती आणि त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती तुम्ही उद्योगपतींना देताय का, किती दिलीये, याविषयी साधा प्रश्न विचारला। ह्या महाशयांना तिथेही काही कळलं नाही। हे इथे काय म्हणतायत माहितीये, आणि बाकी सदस्य कसे हसत होते ना, याचा आता मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेलच, त्यात तुम्ही पहा। याच्यात यांना का घरी बसवलंय ना, मोदी शहांनी यांना का घरी बसवलंय, म्हणजे कुठलंही मंत्रीपद नाही दिलं। कारण शेवटी बघा, रामदास आठवलेंना सुद्धा कमीत कमी कविता तरी करता येतात, ते राज्यसभेचं मनोरंजन तरी करतात, यांच्याकडे तोही गुणधर्म नाही। MSMEs have closed down, and many are on the verge of closing down. You've mentioned that there are a lot of government schemes, but when I've spoken to, there are a lot of MSMEs in my constituency, Thoothukudi, and when I speak to the people who over there and those industrialists, they seem to have got none of the schemes and they're not even aware of it. What are you doing to reach out to these industrialists and MSMEs which are on the verge of closing down? And if you close down these MSMEs, I think it's going to have a very bad impact on the economy of the country. Absolutely right. Thank you. Very good question. कोरोना के कार्यकाल में जो उद्योग बंद हुए और अभी बंद होने जा रहा है, ऐसा आपका क्वेश्चन है। मैं इसमें कहना चाहता हूँ नहीं, उनका क्वेश्चन है कि उद्योगपतियों को जानकारी नहीं इन स्कीमों की। नहीं, ऐसा कैसा हो सकता है? नहीं, माननीय अध्यक्ष महोदय, उद्योगपति को जानकारी नहीं हुआ तो बंद कैसा? जो बंद हुए और जहाँ हमने सर्वे किया उसमें जो बंद निकले हैं उसकी संख्या हमने यहाँ लिखी है, और बंद नहीं हुए या होते हुए उसकी संख्या इसमें नहीं है। ये 49। आप तो ये बताओ कि उद्योगपतियों की जानकारी के लिए अभियान चलाओगे क्या, ये पूछना चाहती हूँ। अभियान चलाएंगे, ऑनलाइन से हम बताएंगे। अब हम उसके लिए अभियान भी चलाएंगे और इसकी जानकारी भी दे देंगे। थैंक यू। सम्मानीय सदस्यों ने प्रश्न पूछा है, वो कार्यकाल जो है वो कार्यकाल कोरोना का है, और कोरोना का कार्यकाल होने से उसपे जीडीपी पे असर हुआ है। हम इस क्षेत्र या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात कशा प्रकारे या महाशयांनी महाराष्ट्राच्या इब्रतीची लक्तर
तिथे दिल्लीच्या वेशीवर टांगली. महाराष्ट्राच्या इज्जतीची लक्तर त्या राज्यसभेच्या वेशीवर तर वारंवार टांगली जोपर्यंत हे मंत्री होते. आता हे असल्या माणसांनी मराठीविषयी सांगावं, आदित्य ठाकरेंच्या त्यांच्या तोत्रेपणाविषयी सांगावं. या असल्या माणसांनी अविश्वास का प्रस्ताव मगाशी ऐकलात तुम्ही, सिंधुदुर्ग बोलता येणार ह्यांनी सांगावं. बरं, ह्याच व्हिडिओच्या शेवटाला कोरोनामुळे देशाचा जीडीपी याच्यावर असर झालेला आहे. मग महाराष्ट्र देशाच्या बाहेर होता का? 2.5 वर्षात महाविकास आघाडीकडनं सोन्याचा पाऊस अपेक्षित होता का? त्यावेळेस महाराष्ट्राचा श्वास जिवंत ठेवणं, तो सुरळीत ठेवणं हे महत्वाचं होतं. त्यासाठी महाविकास आघाडी लढली. तुमचा पीएम केअर फंड तिकडे केंद्राला, तुमचे सगळे रेमडेसिवीर, आयसीयू मशीन्स, ऑक्सिजन सगळं केंद्राला. महाराष्ट्राच्या बाबतीत जे काही केलं महाराष्ट्र विसरलेला नाही. बरं, गमजा किती मोठ्या मोठ्या मारतात माहितीये तुम्हाला? आपला देश 14व्या क्रमांकावर होता. म्हणजे यांच्या तोंडात ते काही शब्द असतात, जीडीपी, इकॉनॉमी, पर कॅपिटा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हे पाठ केलेले शब्द असतात. काय गमजा मारतायत? 14व्या क्रमांकावर होतात, 4थ्या क्रमांकावर, जर्मनी मागे जाणार. अरे ते मला बाळासाहेबांचा तो डायलॉग कायम आठवतो. तुम्हाला आठवत असेल ना? काय डायलॉग आहे जरा कमेंटमध्ये व्यक्त व्हा. बाळासाहेबांचा तो डायलॉग बाळासाहेबांच्या तोंडी शोभतो. खरं तर तुम्हाला जर तो डायलॉग आठवत असेल ना, पाहूयात तुम्हाला किती तो डायलॉग आठवतो बाळासाहेबांचा या नारोबांविषयीचा, जरा कमेंटमध्ये व्यक्त व्हा. यांच्या कालच्या त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा त्यांनी या जीडीपीवर वगैरे पर कॅपिटावर बोलायला टाळलं नाही. यांना काय वाटतं? हे अर्थशास्त्रज्ञ झालेले आहेत, अर्थतज्ञ झालेले आहेत. जरा बघा ना काल काय म्हणाले. काय केलं तुला दिसत नाही? आपला देश भारत जागतिक अर्थव्यवस्थेत आता 4थ्या नंबरवर आला. हे तुला काय कळतं का रे? खासदार आहे ना, 4थ्या नंबरवर आला जागतिक पातळीवर. 14 साली तो 14च्या आत जागतिक 14वा होता. आता आपण 4 नंबरवर आहे आणि लवकरच जर्मनीच्या पुढे जाऊ 3 नंबरवर आपण. आता जेव्हा नारोबा राणे या गोष्टींवर येतात त्यावेळेस त्यांचे सामान्य ज्ञान जरा दाखवणे मला गरजेचे वाटते. महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी त्यांना सिबिल विषयी प्रश्न विचारला. सिबिल स्कोर तुम्हा सर्वांना चांगलाच परिचयाचा आहे. चला, फुल फॉर्म क्रेडिट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो इंडिया लिमिटेड वगैरे सोडून द्या, हे काय असतं. पण सिबिल म्हणजे नेमकं काय? या सिबिलचा तुम्ही ज्यावेळेस ऋण घेता, कर्ज घेता, त्यावेळेस या सिबिलचं महत्व काय असतं? बँका सिबिल का पाहतात? सिबिलमुळे लोन रद्द होतात किंवा सिबिल चांगला असेल तर तुमचे व्याजदर हे कमी लागतात. एखाद्या सर्वसामान्य माणसाला याची माहिती नसेल मी समजू शकतो. एखाद्या खासदाराला, आमदारालाही याची माहिती नसेल तरीही मी समजू शकतो. पण जर एखादा माणूस एमएसएमई सारख्या एखाद्या खात्याचा मंत्री असेल, ज्याच्यामध्ये उद्योग अगदी लघु उद्योग आहे, ज्याच्यामध्ये कर्ज ही अतिशय महत्वाची संज्ञा म्हणता येईल, व्याख्या म्हणता येईल, आणि त्या कर्जासाठी संबंधित बँकांचा सिबिल हा शब्द अतिशय महत्वाचा, ज्याची याला म्हणजे याच्या ध्यानीमनीच हा शब्द नसावा. ज्यावेळेस ते पत्रकार विचारतायत सिबिलमुळे बँका लोन देत नाहीत, त्याच्यावर काय काय सिबिल? मग मागून एक कोणीतरी शहाणे गृहस्थ येतात, कानामध्ये सांगतात. ते सांगितल्यानंतर सुद्धा यांना कळत नाही, तेव्हा सुद्धा हे म्हणतात एनपीए, नॉन प्रॉफिटेबल ऍसेट. यांच्या कानात कोणी मागच्या गृहस्थांनी काय नेमकं सांगितलं आपल्याला माहित नाही, पण एनपीए हा शब्द यांना कळाला. म्हटले एनपीए झाल्यानंतर कसं लोन देणार? एनपीएचा आणि सिबिलचा अर्थ मला कळला नाही, पण जे काही असेल ते यांना सिबिल माहित नसावा आणि हे बाता करतात पर कॅपिटा, जर्मनी 4थ्या नंबरवर, 3ऱ्या नंबरवर, भारत आणि जीडीपी आणि काय ते इकॉनॉमी आणि काय ते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. जरा पहा ना साहेबांचं ज्ञान. आणि माझं ऐकतात ना, सिबिलमुळे नॅशनल बँका प्रकरणाचे रिजेक्ट करतात. सिबिल स्कोरमुळे नॅशनल बँका प्रकरणं रिजेक्ट करतात. सिबिल स्कोर, बँकेचा सिबिल स्कोर करतात. एमपीए झालं तर कसं देणार? बँकेचा जो रिपोर्ट येतो, एमपीए म्हणजे तुम्ही ह्याच्यात गेलात, लॉसमध्ये आहात, तरी तुम्हाला कर्ज कुठली बँक जगातली देईल का? त्या काही अटी आहे, पाळायला लागतील. साहेबांचा भाषेचा स्तर तर इतका सुंदर. मी तुम्हाला म्हणालो ना, राज्यसभेमध्ये वारंवार यांनी महाराष्ट्राच्या इब्रतीची लक्तर वेशीवर टांगली. एखाद्या आता राज्यसभेचे खासदार म्हणजे तुम्हाला माहिती कोण असतात ते?
त्याला वरचं सभागृह का म्हणतात? कारण ही समाजाच्या अशा क्षेत्रातनं माणसं असतात ज्यांना कदाचित निवडून येणं शक्य नसतं, पण त्यांचं कार्य हे अफाट असतं, त्यांचं ज्ञान हे अफाट असतं आणि तीच माणसं राज्यसभेवर जात असतात. ज्यांना खासदारांमधून निवडून द्यावं लागतं अशी माणसं ज्यावेळेस राज्यसभेवर जातात, ती माणसं किती ज्ञानी असली पाहिजे याचं एक ज्ञानाचं उदाहरण तुम्हाला दाखवू. बघा ना, यांचं ज्ञान आणि यांची भाषा शैली, यांचा हा भाषेचा स्तर. महाराष्ट्राच्या म्हणतायत राज्यसभेमध्ये बसताना म्हणतायत, मला अरविंद सावंतांचं भाषण ऐकल्यानंतर असं भासतं की मी महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलेलो आहे. म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा तुच्छ समजायला लागलेत का तुम्ही? हा महाराष्ट्राच्या विधानसभेचा खऱ्या अर्थाने अपमान आहे. ह्यांच्यावर खरं तर कारवाई केली पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेने हे वाक्य उद्गारल्याबद्दल. हा अपमान केला तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेचा. बरं, पुढे अरविंद सावंतांनी काय म्हटलं तुम्हाला युट्यूबवर सगळा तो संबंध व्हिडिओ मिळेल. पण हा व्यक्ती अरविंद सावंतांविषयी कशी औकात काढतोय, औकात बताऊंगा, अगर माननीय अमित शाह जी के ऊपर, माननीय नरेंद्र मोदी जी के ऊपर अगर उंगली भी बताया ना तो औकात बताऊंगा. उंगली बताया म्हणजे मला काही कळलं नाही काय असेल ते. सभापती बिचारा ओरडून ओरडून थकला. माननीय मंत्री महोदय जी, इधर इधर वैयक्तिक टिप्पणियों से बचे, इधर एड्रेस टू द चेयर, एड्रेस टू द, सोडा हो यांना, कुठे एड्रेस टू द चेयर कळतं? एड्रेस म्हटलं ते पत्ता सांगतील, जे काही असेल. पण जरा पहा ना, हा व्हिडिओ पहा, भाषा शैली, भाषेचा स्तर, आणि ह्यांची मराठी नाही, यांची हिंदी ऐका. उद्धव ग्रुप के अरविंद सावंत जी का भाषण सुनते वक्त मुझे लगा कि मैं दिल्ली में नहीं, महाराष्ट्र में विधानसभा में बैठा हूं. तो इसलिए अरविंद, अभी आपका सुना ना, मैं अभी मेरा सुनो. माननीय मंत्री जी बोलिए जी. अध्यक्ष महोदय, अविश्वास का प्रस्ताव पे उन्होंने जो उसके पहले सम्मानीय शिंदे साहब ने जो विचार रखे उनको उत्तर देने का काम किया. शिवसेना के बारे में कह रहे हैं, ये शिवसेना में कब आया? मैं 1967 का शिवसैनिक हूं, 7 में 1900. ये नहीं, अरे बैठ पीछे बैठ, व्यक्तिगत मंत्री जी, माननीय मंत्री जी प्लीज, क्या एकदम है, प्लीज, नो नो नो, माननीय मंत्री जी प्लीज, ना उनको बैठने को बोला. प्लीज डोंट बी पर्सनल, कुछ प्लीज नहीं बोला जी. ना, हम लोग कोई भी नहीं कुछ बोले. वैयक्तिक टिप्पणी से बचिए प्लीज, वैयक्तिक टिप्पणी से बचिए प्लीज. सर, अभी वो ताकत लगता है तुम लोग को छोड़ के गए ना. प्लीज, अरे छोड़. माननीय मंत्री जी, इधर इधर, एड्रेस द चेयर ओनली, एड्रेस द चेयर ओनली. वो खत्म हो गए अभी वो उनको कोई हमारे पंतप्रधान जी के ऊपर बोलने का कोई अधिकार नहीं है, औकात नहीं है उनकी पंतप्रधान जी के ऊपर बोलने की. जी जी. अभी आपने देखो महाराष्ट्र में कहां तक है, कभी डूबने वाले वही देखो. मगर भारतीय जनता पार्टी और माननीय पंतप्रधान जी हमारे माननीय अमित शाह, इनके ऊपर उंगली भी बताया ना. थैंक यू. तो तुम्हारी औकात में निकालूंगा क्या असलियत है? इधर इधर, असलियत में निकालूंगा. ही असली माणसं ज्यावेळेस राज्यसभेत देशभराने ऐकली असतील, देशभरामध्ये महाराष्ट्राची इज्जत किती वाढली असेल याचा विचार करा. जे काही असेल ते. काल ह्यांच्या मुलाखतीमध्ये यांनी एक असं वाक्य वापरलं, म्हणजे भ्रष्टाचारावर बोलता बोलता म्हणाले मी बाळासाहेबांवर बोलणार नाही. आणि हे बोलून ते जाणीवपूर्वक एक सिंपती घेण्याचा प्रयत्न करतात की मी किती बाळासाहेबांवर प्रेम करतोय, मी बाळासाहेबांवर बोलणार नाही. याने भ्रष्टाचार विरुद्ध ठाकरे, दोन्ही ठाकरेंनी बोलू नये, बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही. पण हे दोन्ही ठाकरे याचं उत्पन्न का? पण ह्यांच्याच घरातला ह्यांचाच मुलगा, मोठा मुलगा निलेश राणे बाळासाहेबांविषयी काय विचार ठेवून चालतोय बघायचंय तुम्हाला. जरा हा व्हिडिओ नक्कीच. आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली, राणे साहेबांनी पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काय बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलं त्याबद्दल कधी बोललो नाही. पण एक मुलगा म्हणून मी साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत ते अगोदर. जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला. आनंद दिघेंचं खरं काय झालं,
कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणेसाहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. काय म्हणतोय? माझ्यासाठी माझे साहेब महत्वाचे, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. जाणीवपूर्वक जो विषय कशात नाही त्या दिघे साहेबांचं आणि बाळासाहेबांचं नातं बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. असं जे काही असेल ते ह्यांना लखलाभ, पण ह्यांनी भ्रष्टाचारावर बोलावं. ज्या राजकोट किल्ल्यातला तो पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तो आपटे नावाचा तो पोरगा, अनुभवी 0% अनुभवी असलेला हा आपटे नावाचा पोरगा जर आमच्या ताब्यात दिलात ना, तर सगळं ओकेल की ह्याच्यात नेमका भ्रष्टाचार किती झाला ह्या पुतळ्यामध्ये. बरं, त्यावेळेस म्हणजे बघा ना, वयाचा आणि त्या वागणुकीचा काही संबंध असतो का? म्हणजे माणसाचं वय वाढलं की माणूस कसा जरा शांत होत जातो, समंजस होत जातो. पण इथे तुम्हाला एक उदाहरण दाखवतो, अगदी मीडियाच्याच बाबतीत घडलेलं एक उदाहरण दाखवतो, कशा प्रकारे मीडियाचा कॅमेरा खेचला गेला ज्यावेळेस काही मीडिया प्रश्न विचारायला लागले. जरा पहा. पोलीस का आम्हाला आजमावता काय तरी वेळेला? बाहेरचे यायचे काय, यायचे इथे काय हे करायला येतात? कोण आहे रे? 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 जाऊ दे, आता या गोष्टी जुन्या झाल्या. तुम्हाला एक आत्ताची गोष्ट दाखवतो. म्हणजे कालच्याच ह्यांच्या मुलाखतीमध्ये ज्यावेळेस हिंदी मीडियाशी बोलताना हे मनसे आणि शिवसेना युतीवर ज्यावेळेस घसरले, त्यावेळेस त्यांना याही गोष्टीचं भान राहिलं नाही की तुम्ही राज ठाकरेंविषयी बोलताय, ज्या राज ठाकरेंमुळे तुम्ही आज तिथे लोकसभेमध्ये खासदार म्हणून मिरवत आहात. जरा राज ठाकरेंविषयी एकदा काय म्हणाले हा व्हिडिओ. दोनों भाई इकट्ठा हो रहे हैं. मैं बोलता ये फॉर्मूला हमारे पाकिस्तान बॉर्डर पे भी भेजने चाहिए. दोनों भाई इकट्ठा है तो विजय मिलाएंगे. हाँ, ये क्या समीकरण मालूम नहीं? दो भाई इकट्ठा है, और दो भाई की ताकत क्या है? एक इधर 0 MLA, दूसरे इधर 20. करो ना मल्टीप्लाई, काय आपल्या प्लस करो, कितना होता है? फर्क नहीं पड़ते. कौन चाहे दोनों रास्ते से जाए, कि लोग डरते कोई नहीं, बोले क्या है, अमित शाह जाते हैं. तो ये प्राइवेट लिमिटेड कंपनी नहीं चलेगी. किती कुत्सितपणे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात. नारायण राणे राज ठाकरेंवर म्हणाले किंवा शिवसेना मनसे होऊ घातलेल्या युतीवर म्हणाले की यांची ताकद काय आहे. हे हिंदीत म्हणाले, मी तुम्हाला मराठीत सांगतोय. एकाकडे 0 MLA, 0 आमदार, एकाकडे 20 आमदार, ही यांची ताकद आहे. आता नारायण राणेंना हे कोणी सांगितलं की महाराष्ट्राच्या सरकारमध्ये येण्यासाठी ही युती नाहीये. ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या रक्षणार्थ ही युती आहे. मराठी माणसाची ताकद विखुरली गेली आणि हे असले इवळत सुटले, हे असले प्राणी इवळत सुटले. आता इवळत सुटले हा शब्द तुम्हाला समजत असेल नसेल मला माहित नाही, पण हा घाटावर शब्दोच्चार केला जातो. ज्यांना कोणाला याचा अर्थ माहिती त्यांनी कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. इवळत सुटणं, आणि इवळत कोण सुटतं, कुठला प्राणी इवळत सुटतो हे देखील तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. ज्यावेळेस मराठी माणसाची ही वज्रमूठ सैल होते त्यावेळेस हे असले प्राणी इवळत सुटतात. यासाठी ही युती आहे. बरं, ज्या राज ठाकरेंवर यांनी ही अशी भाषा वापरली, यांची ताकद काय वगैरे वगैरे, त्याच राज ठाकरेंच्या जीवावर हा माणूस तिकडे संसदेमध्ये खासदार म्हणून मिरवतोय. आकडेवारी सांगू, 4 लाख मतदान हे विनायक राऊत साहेबांना झालं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये, आणि 4,49,000च्या आसपासचं मतदान, मी तुम्हाला थेट आकडा बघून सांगतो किती मतदान आहे ते. 4,48,000चं मतदान हे नारायण राणेंना झालं. म्हणजे 48,000चं मताधिक्य यांना मिळालं. ह्याच नारायण राणेंसाठी राज ठाकरेंनी तिकडे सभा घेतल्या होत्या. ह्याच नारायण राणेंसाठी आता एक डमी उमेदवार उभा केला, ज्याचं नाव सुद्धा विनायक राऊत. त्याला सुद्धा 16,000च्या आसपासचं मतदान मिळालं. जाणीवपूर्वक उभा केला गेला. ते 16,000चं मतदान वजा करता
25-30 हजाराचं मतदानाचं मताधिक्य राहतं राणेंमध्ये आणि विनायक राऊत साहेबांमध्ये. हे 25-30 हजारांचं मताधिक्य हे राज ठाकरेंचं नसेल? जर हा बिनशर्त पाठिंबा नसता तर हा नारायण राणे त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसला असता का? माझा साधा प्रश्न आहे, तुमचं उत्तर काय याच्यावर? आज तुम्ही राज ठाकरेंना म्हणताय तुमचा 0 MLA, तुमच्या घरातली दोन्हीही मुलं ज्यांच्या जीवावर आमदार आहेत आणि तुम्ही स्वतः ज्यांच्या जीवावर खासदार आहात, त्यांना तुम्ही ही भाषा सांगणार? असो, हीच आहे भारतीय जनता पक्षाची, आता त्यांचा गुण नाही वाण लागला ह्या काँग्रेसींना, पण हीच आहे भारतीय जनता पक्षाची खरी ओळख. ज्यांच्या जीवावर मोठं व्हायचं त्यांनाच खाऊन घ्यायचं, जे शिवसेनेच्या बाबतीत केलं. आज कुठे एनडीए मध्ये एखादा जुना पक्ष, यांचा मित्र पक्ष, सगळे 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 फुकून खाल्ले, सगळे फुकून खाल्ले यांनी. हे शिकवणार. काल जशी आदित्य ठाकरेंची ती पत्रकार परिषद झाली, तिथेच मी समजून चुकलो. आता एखादा पाळीव बाहेर येणार म्हणजे येणार म्हणजे येणार, आणि ते तसंच घडलं. असो, तुम्ही या सगळ्यावर काय पाहता? तुमच्या मते या सगळ्यावर, या राणेंविषयी तुमचं मत नेमकं काय आहे? नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.